आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। निवडणुकांमुळे मोदींकडून उद्घाटनांचा धडाका, प्रकल्प अर्धवट असले तरी उद्घाटन केली जात आहेत, संजय राऊतांची टीका। मोदी देशातील सर्वात मोठे शंकराचार्य असं भाजपला वाटतं। रामाच्या नावानं किती राजकारण करणार? मोदींना वेळ मिळाल्यावर निवडणुका जाहीर होतील, संजय राऊतांचा टोला। भंडारा गोंदिया लोकसभा लढवण्यास मी सदैव तयार। भंडारा गोंदिया मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी नेहमीच अनुकूल राहिलेला आहे, त्यामुळे जागेवर आमचा क्लेम राहणार, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे उद्या सासूरवाडीत जाणार। डोंबिवलीतील पक्षाकडून मोठी बॅनरबाजी, बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा कुटुंब प्रमुख असा उल्लेख। पुण्याच्या सासवडमधील सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 2 दिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धेचं उद्घाटन। वाघेरे महाविद्यालयात स्पर्धेचं उद्घाटन। 3000हून अधिक खेळाडूंचा सहभाग। दिघा स्थानकात राजन विचारे पोलिसांमध्ये बाचाबाची बंदी असतानाही राजन विचारे यांनी ढोल ताशा पथकाला रेल्वे स्थानकात आणलं। विचारे यांच्या समोर सध्या भाजप कार्यकर्त्यांच्या मोदी मोदी अशा घोषणा पाहायला मिळाल्या। 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करा, भाजप आमदार महेश लांडगेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। अमरावतीच्या रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराजांना लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण। पीठाधीश्वरांकडून आनंद व्यक्त। अयोध्येतल्या राम मंदिरात 2400 किलोची घंटा बसवणार। आग्र्याच्या जलसेरामधून घंटा मागवली। घंटेचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू येणार। शरद पवारांच्या हस्ते पुण्यात लाल महाल पूजन आणि जिजाऊ यांना पुष्प अर्पण। जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते 12 मुलींना शिष्यवृत्ती आणि ताराराणी पुरस्कार वितरण। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा। मंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतलं जिजाऊंचं दर्शन। सोहळ्याला माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधवांची उपस्थिती। संदीप राणेंची मनसेच्या मीरा भाईंदर शहर अध्यक्षपदी नियुक्ती। राज ठाकरेंकडून संदीप राणे यांची नियुक्ती। अकोल्याच्या जिजाऊ सभागृहाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचितचं अभिनव आंदोलन। सभागृहाची दयनीय अवस्था, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। बुलढाण्याच्या जिजाऊंची महापूजा सुरू असताना राजे लखुजीरावांच्या वंशजांमध्ये वाद। पूजेसाठी सोबत न घेतल्याने हा वाद, वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जॉब फेअरचं उद्घाटन। या उपक्रमात 7 ते 8 हजार बेरोजगार युवकांची विक्रमी नोंदणी। शिंदे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे आणि भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती। समितीमध्ये नगरविकास, नागरी पायाभूत सुविधा, उद्योग आणि व्यापार या क्षेत्रातील 2 तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती आवश्यक असल्याने कोंडे आणि शिरोळे यांची नियुक्ती। विरारमध्ये 19व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या या कार्यक्रमाचं उद्घाटन। 2 दिवसीय संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात। सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 2 गटात तुफान राडा। घटनेत 1 महिला डॉक्टर गंभीर जखमी। अचानक सुरू झालेल्या राड्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांमध्ये एकच खळबळ।